गोव्यामध्ये 9व्या डिफेन्स एक्स्पोचं आयोजन करण्यात आले. 28 ते 31 मार्च दरम्यान हे एक्स्पो सुरू राहणार आहे. संरक्षण क्षेत्रात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी या एक्स्पोचं आयोजन करण्यात आलंय. बेतूल इथं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते एक्स्पोचं उद्घाटन झालं. देशी विदेशी कंपन्यांचा वाढता सहभाग, तब्बल 47 देशांचे प्रतिनिधी, यामुळे यंदाचा डिफेन्स एक्स्पो सर्वार्थानं देशातील मोठा एक्स्पो ठरणार आहे. एक्स्पोसाठी अमेरिकेतील 93, रशियातील 71, इंग्लंडमधील 46, जर्मनीतील 39, फ्रान्समधून 38, इस्रायलमधून 38 संस्थांसह दक्षिण कोरिया आणि इटलीहूनही अनेक संस्था सहभागी झाल्यात. यंदाच्या डिफेन्स एक्स्पोचा मेक इन इंडिया संकल्पनेवर भर असणार आहे. त्यामुळे जागतिक संस्थांपुढे भारताच्या संरक्षण सामुग्री उत्पादकतेतील क्षमता सिद्ध करण्यासाठी हे व्यासपीठ असेल. Or maybe Make in India program declared by us has something to do with it. I am also pleased to announce that we have already loaded defense procurement procedure, the current series of 2016, already at 9 o'clock on the website of Defense Production. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.